केंद्र सरकारने पेन्शनबाबत मोठा निर्णय घेतलाय। आता वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढीचा फायदा होणार आहे। म्हणजे जर तुम्ही 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी रिटायर होत असाल तरीही तुम्हाला वेतनवाढीचा फायदा मिळेल। या कर्मचाऱ्यांना नोटिनल म्हणजेच काल्पनिक वेतनवाढ दिली जाणार आहे, जेणेकरून पेन्शन योग्यरित्या ठरवता येईल। नोटिनल इन्क्रीमेंट म्हणजेच निवृत्तीनंतर एका दिवसाने मिळणारी वेतनवाढ। ही वेतनवाढ नोशनल दिली जाईल, जेणेकरून वाढीव पगाराच्या आधारावर पेन्शनची गणना केली जाईल। 2006 मध्ये सरकारने 1 जुलै ही वेतनवाढीची तारीख निश्चित केली होती। 1 जानेवारी आणि 1 जुलै या 2 दिवशी वेतनवाढ होती। त्यामुळे या दिवसाच्या आधीचा दिवस म्हणजेच 30 जून आणि 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या वेतनवाढीचा फायदा होणार आहे। 2017 मध्ये एका प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने एका निवृत्त कर्मचाऱ्याला नोटिनल म्हणजेच काल्पनिक वेतनवाढीचा लाभ दिला। यानंतर आता ही वेतनवाढ सर्वांसाठी लागू करण्यात आली आहे। ही वाढ फक्त पेन्शनसाठी असणार आहे, इतर कोणत्याही लाभांसाठी ही वाढ दिली जाणार नाही।